नमस्कार मित्रांनो, मी आनंद तुम्हा सर्वांना घेऊन जात आहे एक नव्या ब्लॉगवर, जो की आपण आपल्या चला येऊ दे या चॅनलवरती बघणार आहोत. खरं तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत विजिटला आमच्या दैनंदिन कामासाठी. खरं तर लेप्रोस्कोपीचा कॅम्प असल्यामुळे आमचे साहेब काळेसाहेब आणि मी निघालो आहोत चिकलठाणा बुद्रुक येथे जाण्यासाठी. आणि जाताना हे नजारे पाहताय आपण. आत्ताच कुठे हरभऱ्याची लावणी झालेली आहे. हरभरे, गहू हे हिवाळी पिकं जे आहेत ते घेत आहेत पाहतोय. मित्रांनो, हे जात असताना एक पाहतोय की काळेसाहेब त्या गाडीवरती आणि खरे गचके लागतात खूप. गाडीवरती गचके तर लागतच आहेत, तर बरोबर हा आनंद तुम्हालाही आहे. घेता यावा म्हणून मी हा व्लॉग करतो आहे. मित्रांनो, प्रवासामध्ये अतिशय छान वाटत आहे. चला तर, हॅलो. परभणी शेलूच्या मुख्य रस्त्यापासून दूर जाऊन थोडं येशवाडीचा रस्ता लागतोय आणि हे ते मंदिर परिसर. मित्रांनो, आपण आलो आहोत जवळच आपल्या परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं जागृत हनुमानाचं मंदिर, जे की येशवाडी येथे आहे. ते मंदिराच्या परिसरात सुरुवातीलाच आपल्याला प्रसादालय दिसत आहे. येथे पूजेचे जे साहित्य आहे ते मिळतं. त्याचबरोबर मंदिराचा परिसर पाहतोय जिथं की कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याचबरोबर हे जे नारळ बघताय आपण, ते नवसाचे नारळ आहेत. तर हे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं काम, सभामंडपाचं काम चालू असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे बघता येईल. काळेसाहेबांनी अतिशय मनोभावे येथे दर्शन घेतलेलं आहे. काळ्या पाषाणातील हनुमानाची सुंदर अशी दिसत आहे. खूपच छान अशी. दर्शन झाल्यानंतर आम्ही चिकलठाणा येथे कॅम्पला व्हिजिट केली. काही फोटो सेशन केलं, माहिती घेतली सविस्तर कॅम्पची आणि सर्व कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर तिथं येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. त्यानंतर मी माझं काम केलं, जे की कीटकशास्त्रज्ञाचं जे कंटेनर आहे त्यांचं सर्वेक्षण केलं आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो. पाहता मित्रांनो, अख्खा दिवस कुठे गेला समजलंच नाही. चला तर मित्रांनो, हा व्लॉग आपण येथेच थांबवणार आहोत, कारण आता परतीचा प्रवास करतोय आम्ही आणि निश्चितच आता परभणी जवळ आहे असं साईनबोर्डवरती दिसतंय. चला तर मित्रांनो, भेटूया पुनश्च एकदा आपण नव्या व्लॉगमध्ये, नवीन विजिटला. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. चला फिरूया या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद मित्र.